कंधार शहरामध्ये जो कचरा संकलित केला जातो त्याच्यामध्ये वैद्यकीय कचरा आहे, औद्योगिक कचरा आहे आणि घरगुती कचरा आहे. तो संकलित केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी इथं आणला जातो. हा कंधार शहर व लोहा शहरांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. आपण बघितलं की हा कचरा मुख्य रस्त्यावर टाकलेला गेला आणि तो पेटवला गेला आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण होतं आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचना आहेत असूनही घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी ही नगरपालिका पूर्णतः पार पाडत नाही. साधारणतः कंधार शहरामध्ये स्वच्छता कर्मचारीची संख्या कमी आहे आणि असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जात नाही. त्यामुळं कंधारची स्वच्छता ही अपूर्ण राहत आहे. आणि ज्या काही प्रमाणामध्ये कंधारची स्वच्छता केली जाते, जे कचरा उचलला जातो त्याच्यामध्ये औद्योगिक कचरा आणि वैद्यकीय कचरा आणि घरगुती कचरा हा वेगळा केला जात नाही. तो कचरा एकत्रित या ठिकाणी टाकला जातो. त्याच्यामुळं नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे. एवढंच नसेल तर ही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या ठिकाणी कचरा हा जाळला जातो आहे आणि साधारणतः 5 वर्षाखाली लाखो रुपयाच्या मशिनरी इथल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी आल्या होत्या, परंतु त्याचा उपयोग शून्य केलेला आहे. त्या मशिनरी जागेवर खराब झालेल्या आहेत. मी प्रशासनानं, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण हा कचऱ्याची अशा पद्धतीनं म्हणजे कचऱ्याला जाळ लावून त्याची विल्हेवाट न लावता, नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता वायू प्रदूषण टाळण्यासाठी या कचऱ्याची विल्हेवाट लावणी एवढीच अपेक्षा करतो. कारण लोकांच्या आरोग्याशी कृपया नगरपालिका प्रशासनाने खेळू नये एवढीच त्यांना विनंती.